गेलाय मधल्या काळात. अर्पिताचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला, बिचारी मरणाच्या दारातनं ती परत आली. आणि ते सगळं तू घडवून आणलंस, मला न विचारता. हे बघ, जर मी तुला तुझी माफी मागावी अशी इच्छा असेल तर मी तयार आहे माफी मागायला. पण मला तेव्हा जे योग्य वाटलं ते मी केलं. मला स्ट्रॉंगली असं वाटत होतं समीर माझ्या हातातून निघून चाललाय. सो या. मग काय झालं? समीर हातात आला आला. राजसी, जास्त शहाणपणा करू नकोस. समीर अर्पिता एकमेकांपासून तेव्हाच वेगळे होतील जेव्हा ते दोघं एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवतील. आपण कितीही नीच वागलो ना तरी आपला बाप सुद्धा त्यांना वेगळं नाही करू शकत. सो आपल्या लिमिट्स लक्षात घे आणि त्या लिमिट्स मध्ये राहा. यू मीन म्हणजे मी जे वागले ते चुकीचं वागले असं म्हणायचंय तुला? मी पण काहीतरी विचार केला असेल ना विराज? हा विचार आहे तुझा? ऑफकोर्स. एक मिनिट, तुम्ही दोघंही प्लीज एकमेकांशी भांडू नका. जे झालं ते झालं. आता यापुढे आपण काय करायचंय ते ठरवूयात का प्लीज? या, शी इज राईट. सो समीर आणि अर्पिताच्या बाबतीतला पुढचा अपडेट असा आहे की ते देवदर्शनासाठी चालले. ते पुढचे 4 दिवस मुंबईच्या बाहेर असणार आहे. वाव, गुड. मीनाक्षी, ऐक, अर्पिताच्या घरातला प्रॉब्लेम, माहेरचा प्रॉब्लेम अजून अर्पिताला माहीत नाही. ती त्याच्यामध्ये लक्ष घालण्याआधी त्या घराचे ओरिजिनल पेपर्स आपल्याकडे यायला हवेत. ते नचिकेतकडनं तू मिळवायचेस. डन, मिळून जातील. गुड. आणि राजसी, सलीलच्या मागावर जे गुंड आहेत त्यांच्यावर लक्ष ठेव. ओके. आपण काय करूया, आपण सलीलला त्या गुंडांच्या तावडीतनं सोडवूया आणि सलीलला जे टार्गेट दिलंय ना निकीच्या बाबतीतलं ते पूर्ण करायला भाग पाडूया. ओके. इट्स हाय टाइम. त्या समीर अर्पिताची माणसं त्यांचं घर तोडणं महत्वाचं आहे. आमचा प्रवास सुखरूप पार पडू दे आणि आम्हाला निर्विघ्नपणे दर्शन घडू दे. देवी, आत्ता जशी आमच्या पाठीशी उभी राहिलीस तशी या आणि इथून पुढच्या प्रवासात आमच्या सोबत राहा. आई, हे दोघे खरंच चाललेत. लवकर काहीतरी कर. तुला माहितीये ना ते गावाला गेले तर काय होईल? राहू दे राहू दे, नीट जा. बाबा, येतो आम्ही. हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. हो बाबा, गोळ्या वेळेवर घ्या. जेवणाआधीची एक गोळी आहे, जेवणानंतरची एक गोळी आहे. हो, विसरू नका. नमस्कार करतो. चल. पुढचे 3-4 दिवस हे दोघे फक्त दोघेच एकत्र असणार. मी तुझं आत्ताच ऐकत नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाद घालतो. तर त्यांना बाळ झालं ना की मग तर काय बघायलाच नको. बघणारही नाही तुझ्याकडे.